हॅलो गाईज, तर आज आहे ना मी तुम्हाला हा माठ कसा धुवायचा ते दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर हा लाल माठ आहे. तर लाल माठ असो किंवा काळा माठ, तर आपण नवीन आणल्याच्या नंतर त्यामध्ये कसं पाणी प्यायल्याने वास येतो मातीचा. त्यासाठी त्याला अगोदर आपल्याला स्वच्छ धुवावं लागतं. तर सगळ्यात अगोदर मी लाल माठ तो ओला केला आणि ते जो नळ होता ना पाणी चालू करायचा त्यालाही चांगलं घासून घेतलं आणि त्यानंतर एका वाटीमध्ये मी मीठ घेतलेलं आहे आणि हा जो कात्या आहे त्यांनी चांगला आपल्याला असं घासून घ्यायचं आहे, थोडासा ओला करून. कारण की माठामध्ये कसं माती असल्यामुळे ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून त्याला असं घासून घ्यायचं. आणि त्यानंतर सेम आतून सुद्धा आपल्याला मीठ टाकून घासून घ्यायचं आहे. तर ह्या लाल माठामध्ये काय ना पाणी पिण्याची बहुतेक फायदे. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी नैसर्गिकरित्या थंडगार राहते आणि प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच माठातील पाण्यात काही प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे नैसर्गिक क्षार असल्याने ते आरोग्यासाठी सुद्धा चांगले असते. आता माठातील पाणी पिण्याचे बहुतेक फायदे. माठातील पाण्यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे नैसर्गिक क्षार सुद्धा असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. आता हे पाणी पचनासाठी सुद्धा खूप चांगले आहे. तर माठातील पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुद्धा सुधारते आणि शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते. माठातील पाण्यात असलेले क्षार रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच नैसर्गिकरित्या सुद्धा हे पाणी शुद्ध आहे. जसे माठ पाण्याच्या शुद्धीकरणासाठी मदत करतो आणि हानिकारक रासायनिक पदार्थांपासून दूर ठेवतो, असे काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात. माठातील पाणी पिण्याचे इतर सुद्धा फायदे आहेत. तर गरम कमी होते. उन्हाळ्यात माठातील पाणी प्यायल्याने शरीरातील जी उष्णता असते ती सुद्धा कमी होते. तर अशा प्रकारे हा माठ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एकदा आपल्याला पाणी सुद्धा भरून ठेवायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी ते पाणी आपल्याला बदली करायचं आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा ते पाणी पुन्हा माठ भरून ठेवायचं आहे पाण्याने. असं 2-3 दिवस आपल्याला करायचं आहे. तेव्हा आपल्याला त्या मातीचा वास येणार नाही. नाहीतर आपण एकदा जर धुवून त्यात पाणी भरून जर प्यायला घेतलं तर त्यात मातीचा वास बहुतेक प्रमाणामध्ये जास्त येईल. त्यामुळे 2-3 वेळा तरी आपल्याला ते माठ भरून ठेवावा लागेल. त्यानंतरच त्यात मातीचा येणारा वास आहे तो कमी होणार. तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माठातील पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता सुद्धा कमी होते आणि आतड्यांची हालचाल सुद्धा सुधारते. तर बघितलं तुम्ही, एवढे सगळे फायदे आहेत माठातलं पाणी प्यायल्याने. तर आजपासून फ्रीजचं पाणी बंद आणि माठातले पाणी चालू. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.